खामगाव शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठेत वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी गंभीर झाली असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर खामगाव नगर परिषदेने आता आक्रमक पवित्रा घेतला असून अतिक्रमक आणि नियम मोडणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. वाहतुकीचा खोळंबा आणि नागरिकांची गैरसोय. गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांत वाढलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून वाहनधारकांनाही तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. या समस्येची गंभीर दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी एक जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. दुकानदारांना आणि नागरिकांना सूचना. नगर परिषदेने स्पष्ट केले आहे की आपल्या दुकानासमोर ग्राहक किंवा स्वतःची वाहने उभी राहणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. ज्या नागरिकांनी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केले आहे त्यांनी ते तात्काळ स्वतःहून काढून घ्यावे आणि शहर सुव्यवस्थित ठेवण्यास सहकार्य करावे. ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांनी ते त्वरित न काढल्यास नगर परिषदेमार्फत धडक मोहीम राबवून अतिक्रमण काढले जाईल. विशेष म्हणजे हे अतिक्रमण काढण्यासाठी लागणारा सर्व खर्च संबंधित अतिक्रमकाकडूनच वसूल केला जाईल, असा स्पष्ट इशारा मुख्याधिकारी नगर परिषद खामगाव यांनी दिला आहे. या कारवाईमुळे शहरातील अनाधिकृत बांधकामे आणि रस्त्यावरील अडथळे दूर होऊन शहर मोकळा श्वास घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता या सूचनेनंतर नागरिक आणि व्यापारी स्वतःहून सहकार्य करतात की नगर परिषदेला बुलडोझर फिरवावा लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.